श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा शांति ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करुणाशा कृपेने श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा विचार करत असताना श्री ज्ञानोबा आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती हे साधन सांगतात आणि भगवान परमात्म्याचे नामस्मरणात्मक भक्तीला विशेष महत्त्व देतात। भगवान परमात्म्याची सर्व सेवा आहे, त्या सेवेमध्ये श्रवण भक्ती, मनन भक्ती, श्रवण कीर्तन, ईश्वर स्मरण, पाद सेवन, वरचन वंदनम, दास्यम सख्यम, आत्मनिवेदन, या सगळ्या भगवान परमात्म्याची भक्ती सेवाच आहे। कारण की भक्ती शब्दाचाच अर्थ आहे सेवा, म्हणजे सेवाया या धातूपासून निर्माण झालेला भक्ती शब्द आहे, त्याचा अर्थ आहे सेवा। मग भगवान परमात्म्याच्या ही कीर्तन शब्द म्हणजे उभारावर फेटा बांधून केलेली जी सेवा आहे तिलाच कीर्तन म्हणतात असं नाही। भगवान परमात्म्याच्या गुणांचं कथन करणं यास कीर्तन म्हणतात। मग तसेच आपली ही कीर्तन सेवा हे समजा त्या भगवंताच्या सेवेकरता श्री ज्ञानराजांच्या अभंगाचा आश्रय करून आपण विचार करत आहोत। श्री ज्ञानोबा आपल्याला आजच्या या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याच्या सुलभ साधनाचा कथन सेवन करणारा दुर्लभ मनुष्य आहे आणि त्यापासून फळ जे प्राप्त होतं ते सुद्धा अतिशय दुर्लभ आहे। म्हणजे ज्ञापक दुर्लभ, साधन सुलभ आणि फळ दुर्लभतेचा विचार या अभंगामध्ये श्री ज्ञानोबा करत आहे। काही गोष्टी या संसारामध्ये दुर्लभ आहेत। मग आपण पाहतो एक
एक श्लोक तर सगळ्यात प्रसिद्धच आहे की दुर्लभम त्रयेवेद दैवानुग्रहेतुक मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः। दुर्लभम त्रयम् एव एतत् त्रयम् दुर्लभम्। दैवानुग्रह हेतुक हे तीन दुर्लभ आहेत, परंतु देवाचा अनुग्रह असेल तर त्या भगवंताच्या अनुग्रहानेच या तिघांची प्राप्ती होते। मग ते कोण आहे? पहिलं सांगितलं मनुष्यत्व, द्वितीय आहे मोक्षत्व आणि तिसरा आहे महापुरुष संश्रय। या मनुष्यत्व फार दुर्लभ आहे, दुसरं काही भेटेल परंतु मनुष्यत्व प्राप्त होणं अतिशय दुर्लभ। एखाद्या वेळेस स्वर्गाची प्राप्ती होईल, अन्य योनींची प्राप्ती तर होईलच होईल, परंतु मनुष्यत्व प्राप्त होणं फार कठीण आहे। देवादिकांना सुद्धा मनुष्यत्वाची प्राप्ती होत नाही, ते सुद्धा याची वांछा करतात। स्वर्गीचे इच्छेतातील या मृत्यू लोकात आमचा जन्म व्हावा, म्हणजे देवतांना सुद्धा दुर्लभ, देव दुर्लभ असा मानव देह आहे, परंतु तो मानव देह मनुष्याला प्राप्त होतो बस भगवान परमात्म्याच्या कृपेने। भगवान परमात्मा कृपा करून हा मनुष्य देह देतो, बाकीचे देह सुलभ आहे, परंतु मनुष्य देह हा दुर्लभ आहे। म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व ही दुर्लभ आहे। मनुष्याला मुक्त होण्याची इच्छा होणं फार दुर्लभ आहे। या जगात हजारो लोक आले, मनुष्यांच्या सहस्रशा माझी या उपायची दिवसा या ठिकाणी हजारो मनुष्य येतात, परंतु त्यांच्या धैर्य एखाद्याच्याच अंतःकरणात निर्माण होते। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् येतात, अनेक जन्माला येतात, परंतु त्यापैकी एखादाच मुक्ती करता प्रयास करतो। मग ती पुढची अर्थ आहे, मग ती रास्त्याच्या मागून आस्थेच्या परतच एखादा येतो। इथे परमार्थामध्ये मुमुक्षुत्व निर्माण होणं फार कठीण आहे। जन्माला येणं कठीण आहे, मुमुक्षुत्व निर्माण होणं कठीण आहे की मला मी मुक्त व्हावं, या प्रकारची बुद्धी फार फार कठीण दुर्लभ आहे। आणि त्यातले त्यात दुसरं एक सांगतात महापुरुषांचा आश्रय दुर्लभ आहे। ठीक आहे, मनुष्याला
मुक्त होण्याची इच्छा होते. मनुष्य या संसारामध्ये येईल, मुक्त होण्याची इच्छा करेल, परंतु मुक्त होण्याची इच्छा झाल्यानंतरही स्वकल्याणाकरिता एखाद्या महापुरुषांची प्राप्ती होणं ती सुद्धा अतीव दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेवने किती दुर्लभ गोष्टी आहेत. चंद्रामृत सेवन करणं कठीण आहे, परंतु सुखानं ते चंद्रामृत सेवन करता येईल. आपण शरद पौर्णिमेच्या दिवशी ते चंद्रामृत सेवन करू शकू. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला सुद्धा रोखवता येईल, दुर्लभ आहे. अनेक पतिव्रतांनी ती कामगिरी केली. अरे सूर्याला उदयच होऊ दिलं, परंतु त्या साधूची भेट न होईना इतकी अवघड आहे असो हे दुर्लभ आहे. तसेच या जीवनात मनुष्य मुमुक्षु झाला तरी पण, जन्माला आला तरी पण साधना करणं हे फार दुर्लभ आहे. कारण की मनुष्य जन्माला येतो बस, कधी कधी स्वतः त्याला ती साधना करता येत नाही. ज्ञान साधना प्राप्त होणं दुर्लभ, त्याला साधना चतुष्टय संपन्न असा अधिकारी लागतो. ते दुर्लभ, साधना ती संभव नाही, कठीण साधना. म्हणून त्या ज्ञानावर आवड होऊन परमपदास प्राप्त होणार साधू दुर्लभ. वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अशा प्रकारच्या स्थितीवर जाणं हे दुर्लभ आहे. बर, तुम्ही म्हणाले योग का? योग साधना ही ती का ज्ञान साधना का दुर्लभ आहे? ज्ञान हे सूक्ष्म, म्हणून सूक्ष्मत्वात ज्ञानस्य दुर्लभत्वम्. कर्मणः अपि सूक्ष्मत्वाद एव दुर्लभत्वम्. कर्म ही सूक्ष्म म्हणून दुर्लभ. योग ही दुस्तरत्वाद दुर्लभ. त्याच्यातून तरण्याकरता, ती साधना करण्याकरिता कठीण असल्यामुळे तो सगळं प्राप्त करणं दुर्लभ.
काठिण्यादी गुणामुळे ती दुर्लभ आहे, परंतु भगवत भक्ती सगळ्यात सुलभ साधन असूनही मनुष्यांच्या प्रमादामुळे ते दुर्लभ झालं. याचा कथन अभंगाच्या हरे देव जपे बुद्धि हरि जपे तो नर दुर्लभ. श्री ज्ञानोबाई बोलतात की बुद्धीने निश्चयाने, कारण की बुद्धी काय आहे? निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी निश्चय आहे म्हणून बुद्धीने अर्थात निश्चयाने जो भगवान परमात्म्याचा हरीचा जप करतो तो नर दुर्लभ. कधी कधी आपण म्हणावं अरे चला हरिपाठ, जेव्हा हरिपाठाला हजर हो तेव्हा जबरदस्ती बरोबर हरिपाठ आहे म्हणून थोडा जप करणं ही अशी बरोबर असते, परंतु निश्चयपूर्वक भगवत प्राप्ती करता जो भगवंताचा जप करतो तो मनुष्य दुर्लभ आहे. याची दुर्लभता कशी आहे? श्री ज्ञानोबाई ज्ञानाचं महत्व सांगत असताना राजविद्या राज गुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षोत्तमम धर्मीम सुसुखम करतो भव्यम. या श्लोकामध्ये ज्ञानाची फार श्रेष्ठता सांगतात आणि सांगितलं त्या ठिकाणी की हे ज्ञान कसं आहे. परी भोगाच्या अलीकडे मेरू चित्त उभा ठेवले सुखावरे ऐसे सुलभ आणि सोपारी पैदा आणि काही कयाचे जे हाताले तरी नवचे आणि अनुभविता काही नवेचे वरी हे जरी तू तार्किका ऐसी अनघेसी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली केली. भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरता सुलभ आणि सोपा आहे. या ठिकाणी अर्जुनजी शंका करतात अशा प्रकारचे सुलभ वस्तू आहे, अशा प्रकारचे अर्जुना तुला शंका येते. एक जरी तू तार्किका ऐसी हलकेशी शंका. या ठिकाणी जर तू तार्किक मनाने अशी शंका घेशील एवढी श्रेष्ठ वस्तू आहे मग ही या लोकांपासून उरली का? लोक हिला का स्वीकारत नाही?
एक उदाहरण देऊन अर्जुन जे बोलतात, भगवंता एकोत्तरेची वाडी जे जळती अगी घाली ती उडी ते अनायासे सोबोनी सांगितली की एकोत्तर एका कवडी करिता आपलं घर जळू लागलं, पैसे ठेवले, जळते, नष्ट होते, मग त्या एका कवडी करतात त्यावेळेस कवडीला फार महत्व. मग त्या एका कवडी करता मनुष्य जळते आगीत उडी घालतो. असं असताना हे देवा मग ही अनायासानं ही आत्मगोळी प्राप्त होते, सहज प्राप्त होते. मग तिला का ते सोडतात, त्यांनी का सोडून दिली? तरी पवित्र आणि देवीची सुखोपायाची सोडून घ्या आणि सुख परिधरण्यावरी आपण पाजोडे. ऐसा राघवाची सुरवाडू आहे तरी जना हाती केली म्हणून आहे. हा शंखेचा ठाम तीन होय परिणधान. अशा प्रकारे सर्व प्रकारे सुलभ असा आहे तरी लोक याचा का स्वीकार करत नाही. अशा प्रकारची अर्जुना मला शंका येईल, परंतु ही तू शंका घेऊ नको. का? लोक थोडे बिघडलेले आहेत. त्याचं उत्तर दिलं, अश्रद्धाधान धर्मस्यास्य परन्तम अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारमर्त्युनि. अर्जुना, हे अश्रद्धाळू पुरुष आहे. अस्य धर्मस्य पुरुषः अश्रद्धाधानः. या धर्मावर पुरुष अश्रद्धाळू झाले. अश्रद्धाळू झाल्यामुळे माम अप्राप्य मला प्राप्त न करता ते मृत्यूरूपी संसार मार्गामध्ये येतात. हे कारण की यांची याच्यावर श्रद्धा नाही. तसंच भगवान परमात्म्याचं नाम वाचेसी सुलभ रामकृष्ण. आपल्याला उच्चारण करण्याकरिता नाम, भगवत नाम हे सुलभ है की नाही? सोपं आहे. नाम संकीर्तन साधना ऐसो भगवान परमात्म्याचं राम आणि कृष्ण हे जप करणं सुलभ आहे, सोपं आहे. पण हे काय सुलभ यद्यपि आहे, परंतु याचं सेवन करण्याकरिता शास्त्रावर श्रद्धा लागते. श्रद्धा नसेल तर मनुष्य त्याचा जप करत नाही. इथे काही आपण म्हटलं, अरे मुलांना संध्या करत जा बरं का, भगवान नामाचा जप काहीतरी माळी जप करत जा. परंतु आपल्याला एक दुसऱ्याकडे गप्पा मारायला सवय नसतो, परंतु भगवंताचं नामस्मरण करण्याकरता समय भेटत नाही. एवढी पण हे करता का जप? मला एक दोन माळ्या करतो, किती टाइम लागतात? एका माळ्या 1 मिनिट, 1 मिनिट, आपण किती लागणार? बरं, आपण दिवसात 15 मिनिट भगवंताचं नामस्मरण करता देऊ नाही शकत.
म्हणजे काय दुर्लभ, अश्रद्धा आहे, नामावर निष्ठा नाही. नामावर निष्ठा आली तर मनुष्य निश्चित रीतीने त्याचा जप करू शकतो. शहाणा तो धनी घेतो, योग्य व्हावं लागतं. कारण की मनुष्य जो त्याचं महत्व जाणतो, त्याचा गर्दी आहे, जाणकार आहे, शहाणा आहे, तोच मनुष्य याचा स्वीकार करतो. बाकीच्यांना त्याचं महत्व कळत नाही. कारण ते महत्व कळण्याचं न कळण्याचं कारण आहे विषयावरील प्रीती. मनुष्याला विषयाचा परित्याग, गोड परमार्थ लाभे कडू, कडू विषय नको जीवाचे दान. मनुष्याची प्रीती विषयावर गेल्यामुळे मनुष्याला हा परमार्थ भगवत नामस्मरण रुचत नाही. श्री ज्ञानोबा बोलतात, झालं काय जे प्राणिया कामी भरू देहाची वरी म्हणून पडिला विसरू आपण हरिनामाचा. इथं जोडत आपल्याला, कारण की भगवान परमात्म्याच्या नामाचा विसर करण्याचं कारण आहे या विषयावर प्रेम झालं आणि विषयावर प्रेम झाल्यामुळे ते भगवंताच्या नामाचा जप करत नाही. याकरिता हे मनुष्य भगवंताच्या नामाचा जप करणारा तो मनुष्य दुर्लभ आहे. यांना वाटतं काय विषया वाचून आणि सर्वथा रम्य नाही असा यांचा स्वभाव का? कारण की इंद्रियांच्या पाठीला, इंद्रियांच्या स्वभावाला अनुसरून आपला स्वभाव बनवला, असा हा इंद्रियांचा स्वभाव. ऐसा स्वभावची पाहिजे इंद्रियांचा. कारण की इंद्रियांना असं वाटतं हितासी जे जेनिके ते इंद्रियासी सदा. जे जे हित आहे, हिताकरता जे चांगलं आहे ते सर्व या इंद्रियांना त्याविषयी नित्य दुःख वाटते. म्हणून या इंद्रियांना हे विषय चांगले वाटतात, परमार्थ चांगला वाटत नाही. कारण की आणि बरं हे या इंद्रिय विषय मुख्यतः मन परमार्थात लागावं आणि ते मन इंद्रियांच्या मध्ये इंद्रियांना विषयामध्ये विचार करणाऱ्या इंद्रियांच्या मागे जाणारे जे मन आहे ते मन मनुष्याच्या बुद्धीला तिकडेच खेचून घेतात, त्याचा विषय तिकडेच लावतात.
म्हणून मनुष्याचा निश्चय परमार्थाविषयी न होता संसाराविषयी निश्चय होतो. कारण की हे मनाचा स्वभाव इंद्रियांच्या मागे जाणे. मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी पतनाचे जोडी तिकडच मन लागत. म्हणून मन बुद्धी त्या मनाच्या मागे आणि याद्वारे मनुष्य भगवंताच्या नामाचा जप करत नाही. म्हणून असा जप करणारा या संसारामध्ये दुर्लभ आहे. सुलभ सोपं आहे परंतु जप करणारा दुर्लभ. अनेक उपाय सुलभ आहे. भगवंताच्या प्राप्तीचे जे काही उपाय सांगितले त्यातले तुझं बाबा आहे तरी हा भगवंताचं नामस्मरण भावयोगा भेटीत शुद्ध करुणी हा चित्त. हे काही सुलभ आहे. विठोबाचे नाम सुलभ सोपारे तरी एक सरे सोपं आहे परंतु जापक दुर्लभ आहे. कारण की त्या जप करणाऱ्याला त्याचं महत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य त्याच्यात प्रवृत्त होतो. म्हणून श्री ज्ञानोदय मनुष्याला त्याचं महत्व कळावं. जोपर्यंत महत्व नाही कळत तोपर्यंत जपत नाही. म्हणून फलदृष्टीने श्री ज्ञानोदय या नामाचं महत्व पटवून देतात. द्वितीय चरण ब्रह्मत्वादपि देवत्वात् इंद्रत्वादमरादपि अमृता सिद्धिलाभाच्च हरिभक्ति सुदुर्लभा. भगवत भक्ति अतिशय सुदुर्लभा है ना. दुर्लभ है का? कारण की हरिभक्ती करणारा दुर्लभ आहे. दुर्लभ का होते? नाम सोपं आहे परंतु प्राप्त होणं दुर्लभ आहे. कोणापेक्षा? ब्रह्मत्वात्. ब्रह्मपद प्राप्त होण्यापेक्षाही नामस्मरण दुर्लभ. दुसरं देवत्वात्. एखाद्या वेळेस देव बनेल परंतु भगवत भक्ती नाही करा. मनुष्य कर्म करून स्वर्गात जातो परंतु भगवत भक्ती नाही आवडत.
मनुष्य कामाला कष्ट करून दिवस रात्र संसार थाटामाटात चालवतो. मुख्यमंत्री होतो, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्व काही होऊ शकतं. भगवत भक्त बनणं दुर्लभ, कठीण आहे. महात्मा झोपतील, ठीक आहे, समाधी जाते, दुर्लभ आहे. अमर होणं एक आढळलं सलग आहे, पण भगवत नामस्मरण करणं अतिशय दुर्लभ आहे. काय काम करत नाही, टवळा तिकडे गुरु नाही करणार, अभ्यास नाही करणार, नामस्मरण नाही करणार, का बाप आहे ना. एखाद्या वेळेस अमृत प्राप्त होईल, बाबा हरिभक्ती सुदुर्लभ, भगवत भक्ती अतिशय दुर्लभ आहे. आणि ती दुर्लभ भक्ती मनुष्यानं बुद्धिपूर्वक करावी याच्या करिता श्री ज्ञानोबराय त्याचं महत्व सांगतात. काय सांगितलं? राम कृष्ण नामी मनमनी साधे. राम कृष्ण या नामामध्ये मनुष्याला गुणमनी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था योग मार्गातील सर्वात श्रेष्ठ एक अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मनुष्याला वाटतं की अशा अवस्थेत जावं. मनुष्य त्या अवस्थेत नसतो, तिसऱ्या 3 अवस्थेत राहतो. कोणकोणत्या? जागृत, स्वप्न, सुषुप्ती. जीव हा या 3 अवस्थेतच जास्त जागा तरी असेल, झोपला तरी असेल, नाहीतर स्वप्न तरी पाहत असेल. या 3 अवस्थेमध्ये कोणत्या तरी फिरतो. परंतु या 3 अवस्थेत मनुष्यानं चतुर्थ म्हणजे या अवस्थेमध्ये गेलं पाहिजे. कारण की चतुर्थ अवस्था तिला तुरीय म्हणतात आणि तिलाच उन्मनी अवस्था सुद्धा म्हणतात. श्री ज्ञानोबराय बोलतात, तुर्या ते उन्मनी क्षरते जे क्षर आहे तेच अक्षर आहे. तेच आणि जे निर्गुण आहे तेच ज्याप्रमाणे निर्गुण हेच साकार परमात्मा आहे, तसंच तुरीय अवस्था हीच उन्मनी अवस्था आहे. म्हणून या तुरीय अवस्थेला प्राप्त करण्याकरिता आपण प्रयास केला पाहिजे. मग या तुरीय अवस्थेचं वर्णन जर आपल्याला करायचं झालं तर मागच्या अवस्थेचा बोध आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि 3ही अवस्थेचा बोध झाला तर चतुर्थ अवस्थेचा बोध होऊ शकेल. पण त्याचं वर्णन आपल्याला करायचं झालं तर दिवसाचा 1 दिवस यावा लागेल. ठीक आहे. आता 3 वेळा ज्ञानेश्वर